आपल्याला लागणारे साहित्य, मी 150 ग्रॅम आलं घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून सालं काढून ते किसून घेतलेलं आहे. एक आपला पोह्याचा चमचा मी तूप घेतलेलं आहे आणि एक छोटा चमचा वेलदोड्याची पूड, एक मोठा चमचा आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे आणि एक वाटी आपल्याला साईज सकट दूध घ्यायचं आहे आणि 300 ग्रॅम साखर. आता आपल्याला आटवायला ठेवायचं आहे. आता आपलं पॅन चांगलं तापलेलं आहे. आता सुरुवातीला आपण तूप घ्यायचं. त्यात आल्याचा किस टाकून द्यायचा. दूध टाकून द्यायचं, साईसकट आपण काढलेलं होतं ते. आणि साखर. आता हे सर्व आपल्याला एकत्र गोळा होईस्तोवर आटवायचे आहे. आता आपल्याला पूर्ण गोळा होईस्तोवर हे आटून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपला गोळा रेडी झालेला आहे. आता आपल्याला त्यात ही मिल्क पावडर आणि वेलदोड्याची पूड आता एकत्र हलवून हे एका प्लेटला तूप लावून आपल्याला वड्या थापायच्या आहेत. घट्ट गोळा झालाय छान. हे असं आपलं वड्यांचं मिश्रण आपण थापून घेतलेलं आहे. आता गार झालं की याच्या वड्या पाडून घ्यायच्या. आपल्या पाचक अशा आल्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.